माइंडसेटची गोष्ट चालते. माइंडसेट कसा पाहिजे. माझं असं झालं 2023ला माझे पेपर निघायला लागले, पण पप्पांची तब्येत, त्यांना कोविड रिबाउंड झाला. तर इतकी खराब की मला दर 2 महिन्यातनं त्यांना हॉस्पिटलला, म्हणजे मी औरंगाबादला येणार होती पण ते नाही झालं पॉसिबल. तर दर 2 महिन्यांना त्यांना आयकॉन हॉस्पिटल इथे अकोल्याला मल्टी स्पेशालिटी, तर तिथेच, कारण सिव्हिअरिटी आधी फर्स्ट टाइम जेव्हा मी बोलली 2022ला तेव्हाच क्रिटिकल होते ते. तर त्याच्यामुळे आम्हाला तिथेच ऍडमिट करायला लागलं. तर मी असं पप्पा आयसीयूला ऍडमिट, मी IBPS PO मेन्स द्यायला पुण्याला चालली. असे माइंडसेट मध्ये पेपर दिलेले आहेत की म्हणजे त्यांच्यासाठी करायचं. तर असं होतं, मग शेवटी अल्टिमेटली त्यांच्यासमोर रिझल्ट आला आणि 2023 मध्ये त्यांची डेथ झाली. तर मग त्यांची डेथ झाली नोव्हेंबरमध्ये. 8 दिवसांनी माझा IDBI जॅमचा इंटरव्ह्यू, त्याच्या 2 दिवसांनी SBI PO मेन्स आणि 3 दिवसांनी NICL ची इंटरव्ह्यू. बापरे. ते सगळे दिले, पण ते मी एकटीच गेली सगळीकडे, म्हणजे रडत पडत. माझा माइंडसेट नव्हता, बट मम्मीचं असं होतं की नाही दे अपॉर्च्युनिटी पप्पांसाठी. आणि त्याचा मेन्सचाही रिझल्ट मला त्यांच्या समोरच आला होता. NICL IT ऑफिसर सेम, जो आता GIC मध्ये. तर त्याच्यानंतर असं होतं की माइंडसेट पूर्ण डिस्टर्ब, आणि घरची पूर्ण जबाबदारी मोठी असल्यामुळे माझ्यावर आली होती. 2024चं मिड पर्यंत तर पूर्ण म्हणजे माझा माइंडसेटच नव्हता. मग मॅमशी, मग फ्रेंड्स 2 जण चांगले माझ्या लाईफमध्ये, त्यांच्यामुळे 2-3 जण. नाव अरे बिलकुल नाव सांगू शकते तू. फर्स्ट ऑनलाईन बॅच माहित असेल बरेच जण, रोहित सोमवंशी. रोहित आहे ना, तो काय, तो 100 वर्ष आयुष्य त्याला. नंतर निलेश टिस्टक आहे तो, आणि रोहित आणि मी, आम्ही तिघं इथे अभ्यास करायचो ग्रुपनी. आणि माझी फ्रेंड आहे पुण्याला, समीक्षा, माझी स्कूलची, आम्ही 8th स्टँडर्ड पासून सोबत आहे. तर पुण्याला कधी पेपर असला तर मी तिच्याकडेच. तर हे तिघांचा सपोर्ट इतका होता की त्याच्यामुळे मी त्या फेज मधनं बाहेर, माझी हिंमतच होती. आता पप्पा गेल्यावर काय, मी पप्पांसाठीच बँकिंग घेतलं आणि पप्पाच नाही, असं झालं. बट आणि मम्मीचं होतं की नाही आता करायचंय ते जिथे मध्ये. आणि लेवल इतकी झाली होती तोपर्यंत की म्हणजे असं होतं की मी प्री देत होती मेन्स थोड्यानी, मग इंटरव्ह्यू, मेन्स निघायचं, इंटरव्ह्यू व्हायचं, असं असे फेज मधून. पण मग तेव्हा लास्ट इयरच NICL AO आणि न्यू इंडिया AO IT मधनं दिलेले, प्री काढली, मेन्स काढली, फायनल गेला. म्हणजे मग पूर्ण तुम्ही प्रीवर येता, मग बॅक. इट्स लाईक स्नेक्स अँड लॅडर्स. तो 99 वर तुम्हाला साप चावला, तू